बोक्या, ए बोक्या, ए बोकड्या. अगं काय काय नानी, अगं ही पद्धत काय? कुठे लक्ष आहे तुझं? हे विचार करत होतो. कसला विचार? तुझ्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठला विचार येतो का? सतत तूच डोक्यात. माझा कशाला विचार करतोयस? नानी अगं तू का अशी एकदम आलीस? म्हणजे मालू घरात नाहीये, मालूची तुला आठवण येते आणि ती घरात असायला हवी असं तुलाही वाटतंय ना? आज 1 तारीख आहे ना, पगार दिला नाहीस म्हणून विचारायला आले. दिलं नाही ग? नाही, किराणा भरायचा आहे घरात ना. बर चालेल चालेल, दे ना मग पैसे दे. हो हा, मारलो बहुधा पाकिट आज माझं. नाही थांब बघतो. एक मिनिट. आणि हो, आज तू भाजी आणली नाहीस. हो, उद्या तुला डब्यामध्ये पिठलं मिळेल. मी काय म्हणतो, आपण मालूला परत आणूया का? कशाला? अगं असं काय करतेस? या घरची सून आहे ती. पण त्यांची लेक आहे. पण नानी तूच म्हणायचीस ना की एकदा मुलगी या घरी आली की ती सासरची होते, कशाला तिला परत पाठवायची नाही का? बाळणपणाचा सगळा खर्च ते करणार आहेत. हे काय तुझं हल्ली चाललं असतं ना, आपल्याला दमडीचा सुद्धा खर्च नाही. विचार करून नानी नानी खाऊया. अख्खं ठरलंय ना? नको, अख्खा नको. मी 1 2 3 म्हणतो, अख्खच्या अख्खं खायचं. एकत्र एकत्र. 1 2 3. गरम आहे. अगं मामा, अगं मामा, वा. काय करणारे? हल्लीच्या पिढीच्या तुम्ही सगळ्या मुली नुसत्या नाजूक, काही दमच नाही तुमच्यामध्ये. आमच्या वेळेला असं नव्हतं. तू माझ्या पोटात होतीस तेव्हा 9वा महिना लागेपर्यंत राहटानं विहिरीचं पाणी काढत होते मी. मग आणि तुम्ही मुली जरासं काही झालं की टी करायला लागतात. प्रत्येक गोष्टी तुम्हाला डॉक्टर लागतो. ही कुंदी नाही का, तिला म्हणे बेड रेस्ट होती. अगं आमच्या वेळेला कुठे होते डॉक्टर? सगळं सोयीनं केलं. झालं ना सगळं व्यवस्थित? मग नानी मी येऊ का? थांबा, मी तुला नंतर फोन करते. हो हो, येऊ मी. काय रे, कुठे निघालास? मालूला आणायला. अरे येईल की वर्षभरानी. अगं वर्षभर मी काय नाही, म्हणजे अगं तुला नानी हल्ली ना ग फारच ना ग, म्हणजे खूपच ना ग, म्हणजे ना ग कष्ट पडतात ना ग नानी. मग इतकी वर्ष काय ती होती काय? मी केलंच ना तुझं सगळं. अगं म्हातारपणात तुला एवढे कष्ट म्हणजे कसं ते? काय म्हातारी बितारी नाही मी. हो ग. टेण्याची आई कशी गेली माहितीये ना? कशी? काय झालं, टेण्याच्या मोठ्या भावाने लग्न केलं, घरात सून आली. मग टेण्याची आई नुसती अशी बसून राहायची फटकल मारून, नुसतं महाभारत वाच, रामायण वाच, बाई माझे खेकसतीये, ओरडतीये, एका जागी बसून खातीये, धाराढूर झोपतीये, बापरे, नुसता आराम, नुसती पडून राहते, काय दुसरं येत नाही. दुसऱ्यांवर खेकसायचं, किंचायचं, बका बका खायचं, झोपा काढायच्या, एवढंच. आणि मग आणि काय झालं माहितीये का, एक दिवस ती टेण्याची भाऊजाई गेली माहेरी. आणि मग सगळं काम पडलं त्या म्हातारीवर. आणि मग पहिलं भांड उचलायचं, पहिलं भांड उचलल्यावरच असं एकदम हृदयात असा झटका आला. नेताना पण असंच नेलं. बाई माझे. हो, म्हणून मी तुला म्हणतोय असं नको करूच. आणि शेवटी काय ग, पैसे काही महत्वाचे नाहीत. पैसे आज आहेत उद्या नाही. तू आज आहेस उद्याही आहेस. आणि मला माझी नानी प्रिय आहे, तिच्या बाबतीत मी असं घडू देणार नाही, नाही का ग? अरे पण ते बाळणपणाचा अर्धा खर्च आपण तिच्या वडिलांकडनं घेणार आहोत. हो का? हो हो, घ्यायचं घ्यायचं. मी सांगणारच आहे त्यांना. अरे वा, असं कसं? रोकड घेऊन येतो, रोकड. आणि अगं तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला काय हे असं तसं वाटलो की काय? आणतोच रोकड. घेऊन ये. उद्या जा ना. उद्या कशाला, आत्ता जातो. असं मग जेवून जा. तुझं कशाला, त्यांचं खातो. काय मेल्या हावरट नुसता, खरंच. तिकडे येऊ.
सासूरवाडीला हो. जा मेल्या येड कुठलं. त्याला मालू पेढे जाऊ. मालू अगं ऐक माझं ये ना परत आता. हा बायकोसाठी नुसता खोळा झालेला आहे. परत ये तू थांब दे नानी. अच्छा, हा ये लवकर ये परत. लवकर ये लवकर ये. तू अगं मला बोलली नानीचा राग माझ्यावर काढू नको मालू. हा मला बोलली लवकर ये. हा हा, मला बोलली. बरं 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 अरे, अगं हॅलो मालू. हा ना मला खूप त्रास देतो, माझ्यावर ओरडतो, याला चहा सुद्धा करता येत नाही. ठेवलाय तिनं फोन. मी तुला एवढा छान विडा दिला, हा वेडा नवरा तुझ्या पदरात टाकला. तिनं फोन ठेवलाय. अगं हा सारखा बाहेर जातो, माझ्याकडे लक्ष देत नाही. मी घरात एकटी असते, उद्या माझं काय बरं वाईट झालं कोण जबाबदार आहे. कुठे गेला? तिनं फोन ठेवलाय. ठेवला? येणार आहे ना परत? नाही अरे देवा, मला या कार्ट्यापासून वाचव. व्हेरी फुलिश बॉय. उपयोग नाही असं राहून. घरी सगळं कुशल आहे ना? हो अगदी व्यवस्थित. हा मालू मालू जावई बापूंसाठी चहा घेऊन ये बरं. मालू आंबे तुझ्यासाठी. बसतो काय? एवढा पसारा आहे घरामध्ये. तो तूच केलायस. धूळ येते ना घरात. तुला कुठे लागणार आहे ती? व्हील चेअरला लागते का नाही? मग कुसुमला कशाला घालवलीस? ती भांडली माझ्याशी. ती भांडली. बस आता. बस काय? मालीला सांग परत ये म्हणून. कुसुम आल्याशिवाय मालू येणार नाही परत. सकाळपासून नुसतं नाश्त्यावर आहे मी. सगळा संपवलास, मला कुठे उरला. मग दुसरं काय होतं का घरामध्ये? सगळा खाल्ला म्हणे. मग जा आता जरा वामकुक्षी कर. वामकुक्षी नको. दुपारच्या जेवणाचं काय? बघू ना नंतर प्लॅनिंग करू. बघू नाही. पिझ्झा मागव. आज पण? आज पण. पैसे पैसे आहेत ना तुझ्याकडे? नाही नाही, हे TTMM. म्हणजे काय? तुझे तू दे, माझे मी देतो. हो काय? बघू नंतर. काय कसे आहेत? खूप गोड आहे. आवडले ना? खूप आवडले. असं नाही, खूप म्हणजे किती आवडले? अजून 4-5 खावासे वाटतात इतके आवडले. हो काका, तुम्ही नाहीच खाल्लेत. तुम्हाला आवडत नाहीत आंबे? मला माझी फक्त बायकोच आवडते. काका पण किती आवडते बायको? अजून 4-5 कराव्याशा वाटतायत. हॅलो कुसुम, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस बाळा. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. घराची रयाच गेलीये. हो हो, म्हणजे मालू पण गेलीये, पण रया जास्ती गेली. हो, तुला सांगू का, मालू गेल्यामुळे घर एकदम असं मोठं वाटायला लागले. हो, रिकामा रिकाम, मोकळं मोकळं. मालू म्हणजे केवढी जागा व्यापून असायची घरात. हो, ती नाही. म्हणजे आता काय करणार? हे बघ, मी 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 हात जोडतो, माझ्यावर दया कर. हा, तू अगं नानी खायला उठते मला. तू दुर्लक्ष कर ना. हा, दुर्लक्ष कर. परत ये इकडे. काय आहे, म्हातारी माणसं असतात ना, जरा सटकलेलं असतं त्यांचं. हो हो,
तू तू लक्ष देऊ नको आणि तू ये परत. हे बघ काय आहे अगं कुसुम, तू गेल्यापासून मालू गेली आणि तू परत आल्याशिवाय परत येणार नाही ती, असं प्रतिज्ञा केली तिने. मग तुला काय वाटत नाही का? हा, नानी सारख्या तोफेच्या तोंडी मला देता काय हे तुमचं? हा बर, हा तू ये परत. मी काय म्हणतो, मी काय म्हणतो कुसुम, हे बघ माझी आई तुला बोलते ना, हा माझी आई तुला बोलते, त्याचा बदला म्हणून तू मला बोल. हा पण ये परत. हा मी तुझा पगार वाढवतो. आता नवऱ्याला काय विचारायचंय? मी बोलू का त्याच्याशी? तू बोलतेस? बरं बोल बोल आणि कळव मला. हा ठेवू ठेवू. हा हा आठवतंय का काय ग? आपण पहिल्यांदा या बागेत बोललो होतो. हो हो हो. माझ्याशी बोलायचं तुमच्या मनातच नव्हतं. अगं जुन्या गोष्टी काहीतरी उकरून काढू नकोस. आठवलं, तुम्हाला त्या रंभाशी का कुणाशी लग्न करायचं होतं का? मनूची अपेक्षा होती मनात म्हणून निराशा झाली? मालू तू आता उगीच असं खाजून परत परत ते बोलू नकोस. झालं गेलं, गंगेला मिळालं. हे मी कधीच नाही विसरणार. हे बघ तू ना मला शब्द दिला होतास. शब्द? तू म्हणाली होतीस मला सोडून जाणार नाही, पण निघून गेलीस तू. इश्श. अगं लाजतेस काय? इश्श. तू निघून जाणार नाहीस ना अशी परत? येशील ना परत? का विचार? का? नानीची खूप भीती वाटते मला. नागिणीच्या बिळात एखाद्याला सोडल्यावर जी अवस्था होईल ना ती होते माझी. ये हं मालू. इकडे. अगं कोणतरी यायचं. कोणी यायचं नाही, मी आहे ना. तू कशाला उगाच- मला पण नाही ना तुमच्या सोबत. हा नेमकं कसं टपकतो ना हा संशोधनाचा विषय आहे. भाऊजी ऐको. या नानीमुळे मला सतत लोकांच्या हातापाय पडायला लागतं. कधी ना कधी मी हिला अद्दल घडवणार आहे. मी जातोच टेण्याकडे. राहा म्हणा एकटीच. आलो आलो. बोक्या, तो पिझ्झा वाला आला बघ. भुकेनं माझा जीव कसा कासावीस झालेला आहे. घे आणि पैसे दे त्याला. हा, दे. कुठे आहे? आता हा, आहे लव दे. किती आहे तुझ्या? अरे वा वा वा. सुट्टे नाहीत सर. माझ्याकडे नाही. तुमचीच पहिली ऑर्डर होती सर. नानी तुझ्याकडे आहेत? गप्पा बैस. माझ्याकडले कुठे आले पैसे? मी काय नोकरी करते? अरे वय काय माझं? 101 वय आहे. माझ्याकडे कसले पैसे मागतोस? हा पिझ्झा दे इकडे. अगं पिझ्झा घ्यायला पैसे द्यायला हवेत ना. माझ्याकडे पैसे नाही आहेत. खोटं बोलू नकोस. मागे 1,00,000 रुपये निघाले होते तुझ्याकडे. याच्या समोर कशाला बोलतोस? पण पैसे दिल्याशिवाय पिझ्झा कसं मिळेल? ते पाळा नंतर ये. नंतर देईन मी तुला पैसे. हा असं नाही करता येणार आजी. अरे आम्ही काय पळून जातोय काय? त्या डब्यामध्ये काय आहे मग? डब्यामध्ये अरे हा? अरे 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 मला घेऊन चल तिकडे. ते माझे पैसे चोरतोय. अरे थांब थांब बाळा. ए तुझ्या पिझ्झाच्या पैशाची व्यवस्था करतोय ना मी. अरे अरे तिकडे तिकडे घेऊन चल. माझ्या डब्याला हात लावायचा नाही सांगून ठेवते तुला. काय रे? काय हे तुझ्या घरात काय आजी पणजी खापर पणजी कोणी आहे का नाही? नाहीये. नाही म्हणतो. हा मग काय तू काय आभाळात पडलास की काय? त्यांचे ऋण मान ना जरा. अरे ढकल ढकल मला. ते बघ डबा. तू 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 तुझं तिचं ऐकशील ना ते पिझ्झा पण जाईल आणि पैसे पण जातील. ए बोक्या, तो डबा दे माझा. तू मला बोक्या म्हणू नकोस ग. ते पैसे माझे आहेत आणि पिझ्झा पण दे. अगं पण पिझ्झा घ्यायचं तर पैसे द्यायला नकोत का? पैसे दे त्याचे. माझ्याकडे सुटे नाहीयेत. मग बाहेर जा आणि सुट्टे करून आण. तो डबा दे माझा. आधीच माझ्याकडे दातावर मारायला दमडा नाहीये. हो हा. दातावर मला दमडा नाहीये. हा. मग हे काय आहे मग? हे काय आहे? हा हा इकडे आण तो डबा. माझे पैसे आहेत ते. पिझ्झा खायचा ना तुला? हा आण तो डबा आणि पिझ्झा आण इकडे. देतो का नाही? ठीक आहे रे. तू पिझ्झा घेऊन जा परत. सर मी नाही नेऊ शकत परत. बघ तो परत घेऊन जाऊ शकत नाही. ते मला. सर मी एक सुचू का? काय?
आजी तुमच्याकडे आहेत ना सुट्टे 2000चे? तुम्ही द्या ना सरांना 2000चे सुट्टे. हा. अरे पण ती उरलेले पैसे देणार नाही, स्वतःकडे ठेवून घेईल. असं करू नका आजी, त्यांचे पैसे त्यांना परत द्या. बर तो डब्बा दे इकडे. ते बघ देत नाही बघ मला डब्बा. द्या ना सर, मला उशीर होतोय. दे इकडे. सुटले का हातात नाही सुटत नाही. ते पिझ्झाचं डबडे दे इकडे. हा. हे 2000 रुपये. 2000 रुपये. किती पैसे झाले? 536. 536. हे 500 रुपये घे. 36 माझा 36चा आकडा आहे. आणि काय रे टिनपाट पिझ्झा वाल्या, हा त्या एवढ्याशा पिझ्झाचे किती पैसे घेतो? 500 रुपये. हा 500 रुपये घेतो. हा लाज नाही वाटत याला काय रे? हे सुट्टे नसले तर राहू दे. काय दे? 14 रुपये दे परत माझे. टिप तुला. टिप थँक्यू. म्हणजे 1500 रुपये दे. 1500 राहू दे मला टिप म्हणून. थँक्यू म्हण. अरे वा रे वा. मालू अगं मला सोडून जाऊ नको ग. तू गेल्यावर मी काय करू? आई आई मी येईन की ग परत. आणि स्वतःची काळजी घे हो. 2 जीवांची आहेस तू. हो. तू पण. हो. या सुद्धा 2 जीवांचे आहेत. या वयात अभिनंदन. वा. अरे वा. अहो जावई बापू, हम्म. तुम्हाला कोण हवं? मुलगा का मुलगी? मेवणा आहे. मेवणी चालेल बरं का? मेवणी चालेल. अहो नाही नाही, तुमच्या पोटी म्हणते मी. अच्छा असं होय. काय मला काय मुलगा मुलगी काही झालेलो, पण तुम्ही काळजी घ्या. या वयात अशी अभिनंदन. वा वा वा. नाही नाही चला चला तुम्ही निघा, एसटी चुकेल तुमची. हो का? पाया पडतो. हो आशीर्वाद. पाया पडतो. पाया. आशीर्वाद. काय रे कुठे निघालास? तुमच्याकडे येतोय. माझ्या न्या न्या त्याला. अहो. आम्हाला नकोच आहे तो इथे. असं काय करताय तुम्ही? अगं घेऊन जाऊ की त्याला आपल्या बरोबर. मालू. ठीक आहे आता काय. ए पेटी उचल. तुमची आहे तुम्ही उचला. अरे चला मालू उशीर होतोय. हो कुठे बसवायचं याला? या या या. तिकीट काळजी घे. 2 माणसं नीट जा, 3 काय हा? मांडीवर घेऊन ठेवू याला. येते बाबा. ये बेटा सांभाळ. हे बघ मला चहा पाहिजे. मिळणार नाही. का? दूध नाहीये. मग आणायचं जाऊन. बाहेर पडू देत नाहीस. मग मागवायचं. मालू कुठून मागवत होती ते मला माहित नाही. हा ते मेडिकल स्टोर आहे ना तिथं टेट्रा पॅक का फेट्रा पॅक काय ते असतो. त्यांच्याकडे माणूस नाही आणून द्यायला. पण त्यांची सगळी मुलं कुठे कुठे गेले डिलिव्हरीसाठी. वेळ लागेल ना ती येऊन घेऊन जा असं म्हणाल. मग कुसुमला सांगायचं. अगं या अगं या घरात या. नानी नमस्कार करते. बघा असू दे असू दे असू दे. सावकार. बरं झालं हो तू आलीस. हे लोणलं कशाला आणलंय बरोबर? पाय लागू माताजी. नानी किशाला ना नोकरी पाहिजे. मिळेल ना जळमट काढण्याची. तसं नाही, चांगली नोकरी पाहिजे. चांगली नोकरी मिळेल पण महिन्याचा सगळा पगार माझ्या हातात आणून द्यावा लागेल. हा. बरं झालं मालू तू आलीस. मग? केवढी कामं राहिली आहेत घरातली. अगं गिरडीत जायचंय, दळण आणायचंय, घराची झाडलोट करायची. बाई 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 बाई. अरे वा. दुपट का? पातळ. अरे वा नवीन आहे. जुनच आहे माझ्याकडून. वापर तू. तुला बक्षीस.
शानी आहे माझी बाई ती.